षटकांचा मॅच होणार आहे, पण 2 षटकं तुम्हाला वेळेमध्येच फेकायचे आहेत. पहिला बॉल क्लासिकल स्ट्रोक. इनफिल्डला मात्र भेदत बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या पार 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 पार. पहिल्याच बॉलवरती चौकार. थँक्यू. नरेश पाटील साहेबांचे शुभ सेवन देऊयात. भौतिकला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. पहिल्या बॉलवरती सागर पाटीलच्या बॅटमधून चौकार आला. दुसऱ्या बाजूला रमाकांत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात बॅटिंगवरती. पहिल्या बॉलवरती सुरुवात चांगली झाली. पहा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या ठिकाणी नरेश पाटील साहेबांच्या शुभ से दिला जातोय. लक्ष आमच्या मॅच वरती देखील आहेत. भौतिकला दिला जातोय. हॅलो, ते भौतिक मात्र डेडिकेट करतोय. मी चांगला खेळलो पण श्रेयसनी रन्स बनवले म्हणून आम्ही आता जिंकलो, म्हणून माझा मॅन ऑफ द मॅच त्याला द्यायचा आहे. हे मोठेपण आहे. त्यामुळे त्यांनी हा आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो त्यांनी श्रेयसला दिलाय आणि महत्वाचं आहे. भौतिकने सांगितलं मागच्या मॅच मध्ये त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. डेडिकेट करणं हे देखील याच्यासाठी देखील मोठं मन लागतं आणि ते दाखवलं त्याबद्दल भौतिक आपल्या मनापासून आभार असणार आहेत. 2 धावा त्या ठिकाणी घेतल्यात. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एकूण धावा 6 रन. आमच्या जोडीनं या शेवटच्या मॅच साठी पुन्हा नितीन पाटील सर आहेत, ते जॉईन असणार आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्यांचा आवाजही तुम्ही ऐकत आहात. रन झाल्यात 6 रन. पहिल्या 2 बॉलचा खेळ आपण पाहिला. 6 धावा धावफलकावरती लगावल्या. षटकादरम्यान पुढचा बॉल ओव्हर द विकेटने खोलबेट डब्याचा बॉल त्याला डाऊन डी ग्राउंड स्ट्रोक खेळाय समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑनला खेळाडू आहेत, प्रोटेक्शन ठेवलंय. एकाच धावेवरती समाधान. पहिल्या 3 बॉलचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 7. सुरेख आजच्या दिवसातला शेवटचा मॅच आपण पाहतोय. एका बाजूने 7 धावा या 3 चेंडूच्या समाप्ती केल्या लागल्यात. सागर वैती हा गोलंदाज आपण पाहू शकता. एका बाजूने रमाकांत जो हार्ड हिटर फलंदाज, दुसऱ्या बाजूने योगेश ही जोडी आपण पाहू शकतायत. सागर यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतो. स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतो. चेंडू सरळ निघून जातोय. सीमाला इशेच्या अगदी लागत गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतायत. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. या दुहेरीने धावफलक पुढे जातोय. 9 धावा. स्क्वेअर द विकेट. चांगली बॅटिंग करतो सध्याच्या घडीला रमाकांत. त्याच्याकडे चांगले स्ट्रोक आहेत. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक तो नेहमी खेळत असतो आणि ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलला कुठल्या दिशेनं मारायला हवं हे देखील रमाकांत सध्या दाखवून देत आहेत. रन झाल्यात 4 बॉलमध्ये 9 धावा. फक्त वेळ पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जरीमरी डोलिवला बॅटिंग करायची आहे, त्यामुळे आम्ही ती विनंती करतोय. पुढचा बॉल पुण्यात बॅकफुटला गेले, पुण्यात कट केलं. संध्याकाळच्या सत्रामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला अद्यावत करायच्या आहेत. कशी बॅटिंग करायची आहेत ते सध्या मात्र मैदानावरती दाखवून देत आहेत. का मोठे फटके येणं थोडं कठीण आहेत. हवा थांबलेली असते. मग अशा सिच्युएशनला सिंगलला डबल, डबलला ट्रिपल आणि बिटवीन द गॅप कसे खेळता येतील त्यासाठी प्रयत्न मैदानावरती केले जात आहेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळते रमाकांतच्या माध्यमातून. 2 चेंडू आणि 4 धावांचं आतापर्यंत योगदान दिले. 5 चेंडूची समाप्ती, धावसंख्या 11. शेवटचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 1 समाप्त झाले. टीमची टोटल 11 बिनबाद. चला नेक्स्ट गोलंदाज लगेच आपण पाचारण करायचं आहे. हा पहिलं षटक अशा प्रकारे राहिला. पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती डबल, तिसऱ्या बॉलवरती सिंगल, डबल, डबल आणि शेवटी डॉट आलाय. म्हणजे मिश्रणयुक्त षटक अगदी राहिलं पहिलं. आणि पहिल्या षटकामध्ये फ्लाइंग स्टार्ट आहे. आई कोसमाई खर्डी संघानं फ्लाइंग स्टार्ट केलंय. 11 धावा त्याने केलं. एक चांगली गोष्ट, मैदानावरती विकेट नाही गमावली. जरी मरी डोलिव संघाला जी विकेट हवी होती ती विकेट पहिल्या षटकामध्ये नाही दिली. तो इम्पॅक्ट आहे. वैभव पाटील मैदानावरती आला दुसरं षटक घेऊन. पहिलाच बॉल आक्रमण केलंय, हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक पोचल्यात बॉलवरती पण हातामधून निसटलाय बॉल. निसटला हातामधून. 2 धावेचा प्रयत्न. 2 धावा मैदानावरती कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. हा कॅच खूप महत्त्वाचा होता नितीन सर आणि कॅच जो आहे तो कॅच आता ड्रॉप झालेला आहे. सुरेख प्रयत्नही चांगला केला होता परंतु झेल कलेक्ट करू शकले नाहीये. धावसंख्या 13 धावा या स्कोरबोर्डवर आपण पाहू शकतात. गोलंदाज पुढे एकदा वैभव पाटील. फुलल्यांचा चेंडू होता. यावेळेस लॉंग ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे पण इथे मस्त कला दस्तक देऊन चेंडू होतोय फरार. चौकार 4. थँक्यू बाबा. रिप्ले पास स्क्रीन वरती फुल टच बॉल होता. खेळण्याचा प्रयत्न समोर खेळले. लॉंग ऑफला तिथे मात्र प्रोटेक्शन ठेवलं होतं परंतु शेवटच्या मोमेंटला बॉलला अगदी वळण घेतलं आणि वळण घेत असताना तो मात्र क्षेत्ररक्षकापासून दूरच गेलाय. तिथे खेळाडू कक्ष आहेत आणि त्याच्या दिशेने मार्गस्थ होत असताना धावा 17. पुण्याचा फटका छान खेळला परंतु खेळाडू होते. फाईन लेगला शॉर्ट फाईन लेगला घेतलाय कॅच. सर्व काही सुरळीत सुरू होतं पण खारेडीसाठी हा धक्का मात्र मैदानावरती देण्याचं काम केलंय ते वैभव पाटीलनं. पहिली विकेट मिळवलाय. आई कोसमाई खारेडी संघाला लागलाय पहिला धक्का. योगेश पाटील. थँक्यू. पहिला ब्रेक थ्रू जरूर दिला गेलाय वैभव पाटीलच्या माध्यमातून.
इथे योगेशला माघारी परतवण्याचं काम केलंय. नवीन बॅटर्स लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जयेंद्र मागच्या मॅचमध्ये काही जबरदस्त कामगिरी केली होती जयेंद्रनं. धावसंख्या सध्या 17, 17, लॉस ऑफ 1 विकेट्स. पुढचा बॉल पुन्हा एकदा शाबेस वेट अँड वॉच केले. डोमास लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतं. क्षेत्ररक्षक जाईल खाली. इथे कोणी कॉलिंग केली नाहीये. 2-2 क्षेत्ररक्षक समोर आले होते. त्यावर 2 धावा एक ते परिपूर्ण झाले धनंजय सर. 2 धावा येतात आणि धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर संघाची धावसंख्या 19. 3 खेळाडू होते. एक तर मिडॉनचा खेळाडू होता, दुसरा लॉंगॉनचा होता आणि दुसरा लॉंग ऑफ मधून आला होता. झेल थोडा मिडॉनच्या क्षेत्ररक्षकासाठी होता पण ते बाकी दोन्ही खेळाडू पोहोचू शकले नाहीत. वेगवान जलद गतीचा बॉल टाकलाय. पंचाकडे प्रश्नचिन्ह आता उपस्थित केलंय आणि त्या ठिकाणी घडलंय काय, मैदानावरती विकेट आलाय का याची चर्चा सध्या मैदानावरती आहे. पंचाचं बोट हवेमध्ये, फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गॉन थँक्यू. चला बॅटर थोडंसं वॉर्मअप करत चला. धावसंख्या आपण पहिले 19 धावा अगदी FWच्या माध्यमातून फलंदाजाला थोडा पायाला लागला बॉल. पायाला लागून चेंडू तो यष्टांवरती हिट झालात त्यामुळे तिथे क्लीन बोर्ड झालेत आणि ती मात्र 7 कुठेतरी थोडीशी नशिबाची साथ कमी मिळाली असंच मात्र म्हणता येईल बॅटरसाठी. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहतात प्रसाद कदम मैदानावरती आलेले आहेत. ही वेळ आहे प्रसादला मात्र स्वतःला सिद्ध करण्याची. परंतु दुसऱ्या बाजूला वैभव जसे आले ना तशा मात्र विकेट्स मैदानावरती त्यांनी घेतलेल्या आहेत. 8 रन देत असताना आतापर्यंत 2 विकेट मिळवून दिल्यात या खेळाडूने. पाठीमागे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळलाय. नो मॅन्स लँड मध्ये बॉल चाललाय. 1 रन तर घेतलाय. दुसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती आणि दुसऱ्यासाठी प्रयत्न सुरू आहे. तिथे रनिंग बिटवीन द विकेट मात्र मैदानावरती जुळल्यात. 2 धावा येतात. पाण्याची गरज आहे. पाणी लगेच मैदानावरती जाईल. कुठलाही वेळ न दवडता 2 ओव्हर 21 रन लॉस ऑफ 2 विकेट. एक छोटासा ब्रेक मध्ये संगीत घेऊया आणि लगेच मैदानावरती येऊयात. 21 ला 2 गडी बाद. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. जरी धनंजय सर 30 धावा जरी झाल्या तरी फायटिंग स्कोर असेल. 2 गोष्टी आपण उल्लेख केला. 30 झालं पण 30 मजा येणार. त्याला मजा कारण काही आहे षटकार जाणं थोडं अशक्य आहे. संध्याकाळचं सत्र आहे. हवेचा फ्लो थोडा कमी झालेला आहे. मग ताकदीचा वापर करायचा आहे. असं नाही की षटकार नाही जाऊ शकणार. रन 21 झाल्यात. 2 ओव्हर नंतर 21 धावा धावफलकावरती लगावल्या. 21 झाल्यात. आता शेवटचे 6 बॉल महत्वाचे आहेत. भूषण आल्यात. टीमचे कॅप्टन आहेत. पहिला बॉल समोर आदळलाय. पंचांनी मात्र लेग बिफोर घोषित केलाय. फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जातील. आणखीन 1 विकेट मिळाली. बॅटर रमाकांत मैदानाच्या बाहेर. गॉन. आम्हा फिकीर कशाची नाही रमाची एकवीर पाठीशी हाय. थँक्यू. पायक्षेत्र रिप्ले काय घडलं मैदानावरती. पहिला बॉल त्या ठिकाणी हातात असताना पाहायला मिळाले भूषण आणि रमाकांत आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पायावरती बॉल आदळला आणि त्याच्यानंतर मात्र लेग बिफोरच्या माध्यमातून ही विकेट आहेत. ती विकेट मात्र मैदानावरती गमावल्यात. चला नवीन बॅटर मैदानावरती थोडंसं वॉर्मअप करत जा. दीप मैदानावरती येत आहेत. 21 ला 3 विकेट पाहायला मिळतात. सुरेखा पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केलाय. आणखीन 1-2 ब्रेक तू देतोय तर कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करेल क्षेत्ररक्षण करणारा संघ. ते धावसंख्या आपण पाहिले तर 21 धावा 3 गडी बाद झाल्यात. नवीन बॅटर दीप मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचे 5 बॉल असतील. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस विकेट किपर कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. दीपला मात्र आले पावली माघारी परतवलं जात आहे. चला नेक्स्ट बॅटर्स लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. एक बॅटर्स लगेच सज्ज राहायचं आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे लक्षात ठेवा. चला बॅटर्स वॉर्मअप करत जा. पण धावसंख्या 21, 4 गडी बाद. आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या. हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या. रन तर तुम्ही केलं होतं 2 षटकांमध्ये जवळपास 21. पण तिथून आता तो सूर जो गवसायचा होता तो सूर गवसलेला नाही. खारडी संघ इथे चुकी करतायत. मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये किमान ज्या चुकी मैदानावरती घडतायत त्याचं कारणही आहे. त्याच्या त्याही गोष्टीची होणार आहेत. धावा 21.
ऑफच्या बाहेरचा बॉल त्याला खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने स्ट्रोक मात्र खेळला गेलाय. नरेश त्या ठिकाणी आहेत जवळपास या संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत, ते आपल्याला पाहायला मिळतात. बॉल अडवत असताना आपण पाहू शकतात. फिल्डिंग चांगली केली आहे. एक धाव मात्र प्राप्त होईल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. संघाची धावसंख्या 22 धावा. एक कारण आहे चर्चा ही गोष्टीची होईल, या बॉल नंतर आपण चर्चा करूयात. षटकादरम्यान चौथा बॉल असणार आहे. भूषण यांना पाहतात, संघाचे कॅप्टन आहेत. 2 विकेट त्यांनी मिळवल्यात. 1 धाव त्याने फक्त खर्च केलेली आहेत. हे षटक खार्डीसाठी निर्णायक आहेत आणि जरीमरी डोलीवसाठी देखील निर्णायक असणार आहे. पुढचा बॉल नाही, आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये चर्चा तीच आहे. पहिल्या 2 षटकामध्ये जर 12 मध्ये नितीन सर तुम्ही 21 घेतल्यात, 12ला उलट केलं तर तुम्ही 21 घेतल्या होत्या, पण 21ला तुम्हाला थोडं 10ने फ्लाय करायचं होतं, जास्त नाही. 10ने फ्लाय करताना 31 पर्यंत पोहोचवायचं होतं, पण ते चुकी झाले. नक्कीच आपण पाहू शकता त्या टॉस जिंकला होता भूषणने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचं संध्याकाळचं सत्र होतं, तरी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने घेतला होता आणि तो सध्या यशस्वी ठरलाय असं म्हणायला हरकत नाहीये. दोन कारण आहेत. एक तर म्हणजे संध्याकाळी सत्रामध्ये बरेच संघ असतात ते टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारत आहेत, पण भूषणला माहित आहे आपल्याकडे सर्वोत्तम गोलंदाजाचा पर्याय आहे. समोरच्या संघाला किमान 25 आत रोखायचं, 25 आत रोखायचं. आपल्याकडे बॅट्समॅन आहेत, तो विचार करून त्याने मैदानावरती खेळ सुरू केलेला आहे. 23ला 4. शेवटचा बॉल आहे, त्याला मात्र आपण पहिला खेळण्याचा प्रयत्न. बॉलला खेळला गेला, क्षेत्ररक्षकाला दूरवरून बॉलवरती चांगली फिल्डिंग पाहायला मिळतात. फेकी झालंय, 2 रन आल्यात. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तिसरी धाव घेत असताना आता बॅटरला परतावं लागेल. अक्षयला 2 धावा येत आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलाय 25. 21ला फ्लाय तुम्हाला 10 मध्ये करायचं होतं, किमान 30च्या पार जायचं होतं खार्डीला, पण 30च्या पार नाही गेले. का त्याचं कारण आहे 10ची सरासरी संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडी निर्णायक होईल. या मैदानाचा आपण अनुभव जर घेतला ना तर 4 दिवसाचा खेळ पाहिजे असं नाही की या मैदानावरती आज 4 षटकामध्ये 30 धावा देखील नाही झाल्या. हा इतिहास आहे. आज या मैदानावरती 4 षटकामध्ये 30 धावा झालेल्या नाहीत, हे आपण पाहिलेलं आहेत. पण आता 3 षटकामध्ये किमान 26 धावा होत आहेत, नाही होणार याची चर्चा असेल. जशी डोलेवनं गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी आता मैदानावरती करायची आहे खार्डीला. खार्डीकडे आहेत, खार्डीकडेही चांगले गोलंदाज आहेत, फक्त वापरण्याची गरज आहे. मैदानावरती त्या गोलंदाजाचा वापर करणं गरजेचं आहे. एक ब्रेकमध्ये संगीत त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपल्याला हा मॅच आपल्याला उजेडामध्ये म्हणजे जवळपास खेळवायचा आहे, ही देखील तुम्हाला विनंती आहे. तुम्ही सहकार्य देखील चांगलं करत आहात. 18 बॉल 26ची गरज. थँक्यू. चला, सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 18 मध्ये 26चं लक्ष असेल विजयासाठी. 18 चेंडू आणि 26 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. दोन्ही बॅटर्स मंद पालन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कुठला संघ पुढल्या फेरीमध्ये दाखल होईल? एका बाजूने आहे आई कोस्माई बी, दुसऱ्या बाजूने जरीमरी डोलीव बी. दोन्ही संघामध्ये चांगला बॅटर रंगेल. 18 मध्ये 26ची आवश्यकता असेल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडानगरीमध्ये. कासपाडा HDIL चषक 2025. चला, 18 चेंडू आणि 26चं लक्ष असेल. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. एका बाजूने विकी भूषण वैती आणि आकाश तांडेल अशी जोडी आहे. अनिकेत गोलंदाज. बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम. मॅचला होते सुरुवात. 18 चेंडू 26चा पाठलाग असेल. पहिल्याच बॉलवर फ्लिक करण्याचा प्रयत्न केलाय. इनटू द गॅप, 1 बाउंड, सी मार्शा पार, चौकार, 4. थँक्यू. पहा हा स्ट्रोक कशा प्रकारे खेळलात. कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला. फक्त बॉलला वळवलत आणि बॉलला वळवत असताना बॉलला पाठवून दिलं. कॅप्टन भूषण वैती यांच्या बॅटमधून आपण पाहिलं तर दर्जेदार चौकार आलेले आहेत. ही सुरुवात हवी आहे टीमला, जरीमरी डोलीवला, आणि ती सुरुवात देखील आपल्याला पाहायला मिळालेली आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार आले आहेत. अनिकेतचं स्वागत चौकारानं केलेलं आहे. 4 धाबा धावफलकावरती लगावले. पुढचा बॉल पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न भरपूर सफल झाले होते, परंतु विकेट किपर गॅदर नाही करू शकले. 1-1 धावा संध्याकाळच्या सत्रामध्ये महत्वाच्या आहेत. अंपायर बाईचा इशारा घोषित करतात. बाईच्या स्वरूपामध्ये धाव आपल्याला मैदानावरती येत असताना पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा लगावल्या 5. एका बाजूने दिनेश मांगेला सर, दुसऱ्या बाजूने गंगाधरजी. दोन्ही पंच सध्या मैदानावरती आहेत.
जयप्रकाश गरज सर हे 3 पंच मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पंचांच्या माध्यमातून सध्या कामगिरी करत असताना रन मैदानावरती बनवल्यात 5. तिसरा बॉल आक्रमण केलंय, हवेमध्ये खेळलाय, झेलची संधी नाही आणि बॉल मात्र चाललाय सरळ सीमारेषेच्या पार. आणखीन एक दर्जेदार चौकार. थँक्यू. बघा हा स्ट्रोक आपण पाहू शकता. आता क्षेत्ररक्षक होता द्विधा मनस्थिती होते, झेल टिपायचा की मागे थांबायचा आणि त्याच कारणास्तव हा 1 बाउन्स सीमाशा पलीकडे चौकार आलाय. टीमला सध्या पोहोचवलंय 9व्या अंकावर. जी मात्र सरासरी पाहिजे होती ती सरासरी कुठेतरी गाठली गेलंय. 3 चेंडू आणि 9 धावा स्कोरबोर्डवर लागतायत. गोलंदाज पुन्हा एकदा अनिकेत. इकडनं एखादा ब्रेक थ्रू खूप महत्वाचा असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. चांगली बॅटिंग होते सध्या यावेळेस. मी म्हटल्याप्रमाणे इथे पुन्हा एकदा संधी होती. चेंडू काय पाठलाग सोडत नाहीये. धावसंख्या आपण पाहिली तर 11 धावा. धनंजय सर हा टेनिसचा बॉलही वेगळा आहे. तो एकदा का तुम्ही चुकी केली का तर तुम्हाला सोडणारच नाही, पिछा तुमचाच करणार. सध्या तसं आता घडते. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आधी डबल माइंडिंग होते, जाऊ की नको जाऊ या प्रश्नामध्ये होते. चांगला बॉल स्विंग अँड मिस. चांगला बॉल पाहायला मिळाला. हलकसा कट केलं, बॉलला मध्ये आणलं. सरळ चेंडू सागर पाटीलच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. विसावत असताना पहा हा बॉल मध्ये आलाय चेंडू. अनिकेतच्या माध्यमातून आपण पाहू शकता 10 धावा 11 धावा धावफलकावरती आहेत. 26चं टार्गेट, 15च्या जुनी जवळपास गरज. फुलटच बॉल हवेमध्ये खेळलाय, तिथेही तेच घडलं आणि चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पार. चौकार. जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ? मुझे प्यार हुआ, प्यार हुआ, मुझे प्यार. थँक्यू. नाही सुमितला पण माहित आहे हा डायलॉगही तसाच होता ना. तुम्ही पायाने बॉल नाही अडवू शकणार, तुम्हाला हातच पुढे आणायचे आहेत. चुकी घडली खार्डी टीम कडून. इतका बँक बॅलन्स तुमच्याकडे नाही आहेत. चला घाई करा. इतका बँक बॅलन्स तुमच्याकडे नाही आहेत. पण कंपॅरिझन काय सांगताय? खार्डी होता एका ओव्हर मध्ये 11 वरती आणि जरीमरी डोलिवचा संघ 15 वरती आहेत. 4 धावा पुढेही आहेत, चौकारांना पुढेही आहेत आणि कदापि तो आता मागचा आलेला चौकारही असू शकतोय. त्यामुळे त्याही गोष्टीची चर्चा आहे. कमबॅक डोलिवनं या मागच्या 2 षटकामध्ये केला होता. चला 12 चेंडू आणि 11ची आवश्यकता असेल. 12 मध्ये बनवायचे आहेत 11. गोलंदाज पुन्हा एकदा मार्कवर. भूषण यावेळेस बॅटची एज जरूर लागली होती. 1 धाव तर परिपूर्ण केली जात आहे. इकडे एखादा विकेट जर प्राप्त केला होता तर या मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी होती. धनंजय सर नाही म्हणून म्हटलं ना की आता विकेट किपरचा देखील तितका महत्वाचा रोल आहे. म्हणजे पाठीमागे विकेट किपर काय करणार त्याची चर्चा आहे. एक जीवनदान क्रिकेटमध्ये निर्णायक असतो. विकेट किपर या संघाचा महत्वाचा खेळाडू असतो. पण विकेट किपरनं 1 वेळा नाही 2 ते 3 वेळा चुकी केल्यात. त्या कुठेतरी आता निर्णायक होऊ शकतात. 11 बॉलचा खेळ शेष आहे. 10 धावेची मैदानावरती गरज आहे. सुटलेला कॅच मैदानावरती मिळालेलं जीवनदान देखील निर्णायक असेल. फटका खेळलाय, पुन्हा एकदा गॅप मध्ये चाललाय, बॉलला अडवलंय बॉलला फेकी केलाय. 1 ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा येणार 2 धावा येणार. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढल्या. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढल्यात. समीकरण जाणून घेऊयात. 10 बॉलचा खेळ शेष, 8 धावेची विशेष गरज. 10 चेंडू 8ची गरज आहे की नाही तर पाहू शकतात. एका हाताने चांगलं रोखलं गेलंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिले आपण. धावा हव्यात 8, चेंडू आहेत 10. इकडे 1-2 डॉट बॉल विकेट्स खूप महत्वाचे असतील. पुन्हा एकदा यावेळेस विकेट्स प्राप्त करेल का गोलंदाज? विकेट किपर यावेळेस चेंडूही थोडासा बाहेर निघत होत आहे की काय आणि विकेट होत आहे पदान गॉन. चला नेक्स्ट फलंदाज. थँक्यू. पहा कशा प्रकारे कॅच घेतलाय. विकेट किपर होते तिथे विकेट किपर पाहायला मिळाले आणि शेवटच्या श्रेणी बॉल तर हातामधून निसटत होता. सागरला चेंज केला आणि चेंज केल्यानंतर आता कॅच झालाय कंप्लीट. 9 बॉलचा खेळ शेष आहे. 9 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 8 धावेची गरज आहे. मॅच रंगवू शकतोय, मॅच बदलू शकतोय. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःला सिद्ध करा. मैदानावरती ते करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल, आणखीन एक चांगला बॉल.
अपील पंचांकडे केलाय, पण आता पंच दर्शवतात हा बॉल बॅटला लागलाय बॉल. त्यामुळे दोन गोष्टी होत्या, एकतर बॅटला बॉल लागला नसता तर क्लोज डिसिजन होतं, मग पंचांना दुसऱ्या गोष्टीवरती सिग्नल द्यावा लागला असता, पण पंचाने सांगितलं नाही हा बॉल बॅटला थोडं बॅटची इनर एज आहे ती ही लागली होती आणि तिथून एक धाव येत आहेत. 8 बॉलचा खेळ आहेत, 7ची गरज आहे. 8 चेंडू आणि 7 धावा. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच रंगेल यात मात्र काही शंका नाही. त्यासाठी विकेट ब्रेक थ्रू द्यावा लागेल. यावेळेस मात्र बॅटच्या अगदी रडारवर चेंडू आलाय आणि पंचांचं सिग्नल येत आहेत. इट इज 6 रन 6. थँक्यू. कदापि त्याचा झेल सुटल्या, तिथे इम्पॅक्ट झालात, रन दिल्यात आणि कदापि दीपचाच पाठलागात जास्त बॉल न केला होता, त्यालाही रन आल्यात. इतका शॉर्ट बॉल टाकलाय की बॅटरला तुम्ही फिरण्यासाठी 360 डिग्रीमध्ये चान्स दिला होता, फिरण्यासाठी पूर्ण संधी होती. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल मेजवानी होती ती स्वीकारली आणि भूषण नाही सोडणार. भूषणला माहित आहेत असे बॉल नाही सोडायचे, ते त्यांना मात्र बरोबर योग्य खेळलेले आहेत. 7 बॉलचा खेळ, एका धावेची गरज. एक धावेची गरज असताना मात्र बॉलला पण पहिलं तर सिंगल कंप्लीट केलंय आणि मॅचला जिंकलंय टीम जरीमरी डोलिवनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम जरीमरी डोलिवबी आणि जरीमरी डोलिव. आणि त्याच्यानंतरचा आजचा संघ आपल्याला मिळालेला आहे आदर्श फणसपाडा बी. याच्यामध्ये मॅच होईल रविवारी, पण काही चुकी घडल्या, खराडीनं चुकी केल्यात, त्या चुकी त्यांना निर्णय ठरताना पाहायला मिळालेत. जसं फिल्डिंग पोझिशन त्या खूप महत्वाच्या राहिल्यात. त्यामुळे हा मॅच आहे तो मॅच आपल्या नादी केलाय टीम जरीमरी डोलिवनं. संगीत आहेत, गाणं येईल आणि डीजेचं आपण एक गाणं ऐकूयात. डीजे थँक्यू. या मॅचचा हिरो मन ऑफ द मॅचचा पुरस्कार, तर मन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. पुन्हा एकदा ज्यानं चांगली बॅटिंग केली, त्यानं षटक हाताळलं, त्यानं 2 विकेट घेतल्यात. बॅटिंग करताना त्यानं 5 बॉलमध्ये 12 धाबा बनवल्यात आणि आज भूषणचा दिवस आहे की काय हे माहीतही नाहीत. भूषण कॅप्टन ठरल्यात पुन्हा एकदा. अजयी आहेत, अजयी खुश आहेत, संपूर्ण टीम खुश आहेत आणि भूषण वैद्य आहेत या मॅचचे हिरो, मॅन ऑफ द मॅच.